गुड मॉर्निंग गाईज. फायनली इतक्या दिवसांनी आज आपण ब्लॉगची सुरुवात करतोय आणि सकाळी सकाळी नाश्ता करून झाल्यावरती मी जस्ट अशी बसले होते आणि माझा पार्सल आलाय. बट मी काहीच ऑर्डर केलं नव्हतं, पण मी फुल कन्फ्यूज होते की काय आलंय ऑर्डर. ते म्हणले की सुपर टेल्स मधून सिम्बाचं पार्सल आलंय, कारण मी 2-3 दिवसाआधी फूड मागवलं होतं. सो त्यांनी त्याला रिटर्न गिफ्ट दिलंय आणि याच्यावरती त्याचं नाव आणि त्याचा माझा नंबर होता. आणि ह्याला सांगितलं तर हा बघा कसा करतो, बोलतो की मला झोपू द्या, मी नंतर बघतो. हे सगळं ठीक आहे, पण आधी सिम्बाला आपण जेवण देऊ, नंतर ते पण रुसून बसेल. आणि आता मला पण जेवण करावं लागेल लवकर, कारण 4:30 वाजता मला जायचं आहे ताईला आणायला, कारण ती आज येणार आहे बँगलोरवरून. बट एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे का? 3 वाजल्यापासून आम्ही वेट करतो की आता निघू नंतर निघू, कारण एअरपोर्टला ना प्लेनच अवेलेबल नव्हते. त्यांचं स्ट्राईक होता शायद, आणि इंडिगोचे सगळे प्लेन, फक्त इंडिगो, बाकीचे प्लेन चालू होते. त्याच्यानंतर आम्ही 7 वाजता फायनली निघालो तिला आणायला. रात्रीची वेळ होती, ऑफकोर्स ट्रॅफिक खूप जास्त होती आणि आम्ही दुपारी जेवलो होतो. त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, फक्त वेटच करत होतो की आत्ता कॉल येईल, नंतर कॉल येईल. बट काय ट्रॅफिक एवढी होती ना की मला तर बिलकुल पण मन नव्हतं करत शूटिंग वगैरे करायचं, काही शूट करायचं. बट तरी पण ब्लॉगसाठी करत होते आणि ते फक्त बिल्डिंग्सच दिसत होते, कारण ऑलमोस्ट आम्ही एअरपोर्टला पोहोचणारच होतो. आणि फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं ड्रायव्हरने की तुम्ही थांबा, तुम्ही तिला घेऊन यावा, कारण ऑलरेडी ती कधी येईल बाहेर हे माहीत नव्हतं, कारण अर्धा तास तरी लागतो बॅग वगैरे पण घ्यायला. तर तिथे आम्ही थोडं वेट केलं, अर्धा तास वेट केला. आम्ही 9:30लाच तिथे पोचलो आणि ती आली 10 वाजता. 10 पण नाही, 10:30लाच आली ती बाहेर. आणि मग नंतर तिला भेटलो. एवढी गर्दी होती, मला वाटलं नव्हतं की रात्रीची पण गर्दी असेल, पण नाही, असं नाही. एअरपोर्ट एनी टाईम 24 आवर्स चालू असतं. आणि फायनली आले आहेत ताई आणि आता आम्ही जातो घरी. गाडीमध्ये बसल्यावरती सांगत होती आम्हाला की प्लेनचं काय झालं, इश्यू होता काय. तरी सकाळपासून सफर करत होती, कारण तिने काहीच खाल्लं नव्हतं. 1 वाजल्यापासून, आम्ही तरी 7ला निघालो होती, 1 वाजल्यापासून निघाली होती. फायनली घरी आलो, मम्मीने नजर काढली. चला मग आपण उद्या भेटूया.